नमस्कार मित्रांनो, आपल्या विचारांना बळकटी देणारे सुविचार याचा भाग 1 आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला। व्हिडिओच्या उजव्या बाजूस सर्वात वरती आपणास आय बटन दिसेल, तेथे क्लिक केल्यावरती आपणास याचा पार्ट 1 पाहायला मिळेल। तर चला तर मित्रांनो सुरुवात करूयात पार्ट 2 ला। नंबर 10, वृक्ष म्हणजे पृथ्वीने आकाशाच्या विशाल भुर्जपत्रावर लिहिलेली काव्ये होत। मित्रांनो, काव्यातील अर्थाने ज्याप्रमाणे मनुष्य मनोमन सुखावतो त्याप्रमाणे पृथ्वीवरील झाडे पाहून मनुष्य आनंदित होत असतो। पाने, फुले, फळे यांनी बहरलेले वृक्ष मन आकर्षित करून घेतात। सृष्टी सौंदर्यात या झाडांचा महत्त्वाचा वाटा आहे, म्हणून झाडांना पृथ्वीने लिहिलेली काव्याची उपमा दिली आहे। नंबर 9, विद्वत्तेपेक्षा सुस्वभावाला अधिक महत्त्व आहे। म्हणजे मनुष्य खूप शिकलेला असावा, त्याने खूप ज्ञान मिळवावे, पण त्याच्या ह्या विद्वत्तेने इतरांना सौख्य लाभेलच असे नाही, परंतु गोड स्वभावाच्या माणसाच्या सानिध्यात येणारी माणसे आनंदित होतात। अशी सुस्वभावी माणसे सगळ्यांना हवीशी वाटतात, म्हणून खूप शिकास परंतु सर्वांची प्रेमाने वागा। नंबर 8, लबाडी ही एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतल्यास पाय उघडे पडतात। क्षुल्लक स्वार्थासाठी लबाडीने वागणे हे केव्हाही योग्य नाही। अशा माणसांची लबाडी कधी ना कधी उघडकीस येते आणि समाजात त्याला अपमानाचे जीवन जगावे लागते, लोकांकडून निंदा ऐकून घ्यावी लागते। यासाठी लबाडीने कधीच वागू नये। नंबर 7, रागाला जिंकण्याचा एकच उपाय आणि तो म्हणजे मौन। मित्रांनो, माणसाला राग आला म्हणजे रागाच्या भरात तो वाटेल तसे इतरांना बोलतो, रागामध्ये काहीही कृती करतो, त्यामुळे स्वतःला त्रास तर होतोच, शिवाय इतर माणसेही दुखावली जातात। त्याच्या बोलण्याने दुसऱ्यांचा मान भंग होतो। असे होऊ नये म्हणून आपला राग शांत होईपर्यंत मौन पाळावे, त्यामुळे पुढील अनर्थ टळतात। नंबर 6, विनोद हा दुःखमय जीवनात गारवा निर्माण करणारी मृदू फुंकर आहे। मित्रांनो, विनोद बहुतेक माणसांना आवडतो। विनोदामुळे माणसाचे मन आनंदित होते। माणसाच्या मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टीमुळे मनुष्य दुःखी होतो। अशा वेळी जर त्याच्या ऐकण्यात अगर वाचनात विनोद आला तर त्याच्या दुःखाचा भार काहीसा हलका होतो। जखमेवर घातलेल्या हळूवार फुंकरीप्रमाणे हा विनोद सुखदायी वाटतो। नंबर 5, मोठमोठी कामे ही शक्तीने केली जात नाही तर सहनशक्तीने केली जातात। मोठमोठ्या कामांना फार वेळ लागतो, काही वेळेला सुरुवातीस त्यात अपयशी येते। अशा वेळी अपयशाचे कारण समजावून घेऊन कल्पकतेने ती कामे पुरी करावी लागतात। यात जिद्द, चिकाटी, कल्पकता दिसून येते। त्या कामाचा कंटाळा करून चालणार नाही व चालतही नाही, तरच अशी कामे पूर्ण होतात। यात कमालीची सहनशीलता स्वीकारावी लागते। नंबर 4, मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घेण्यापेक्षा गमावलेल्या सुखासाठी हळहळत बसणे हा मनुष्य स्वभाव आहे। मनुष्य सुखासाठी, आनंद मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो, पण मिळालेल्या सुखांनी तो समाधान पाहू शकत नाही। त्या सुखाचे त्याला काही वाटत नाही, परंतु आपल्याला मिळालेली सुखे जर नाहीशी झाली किंवा प्रयत्न करून ते सुख मिळाले नाही तर त्यामुळे मात्र तो फार दुःखी होतो। यासाठी मिळालेल्या सुखाने आनंदित राहा। नंबर 3, मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ आहे। मित्रांनो, आपण कसे वागायला हवे, आता काय करूया, कोणाचे काय चुकले याबाबत एकमेकात चर्चा करून वेळ घालवण्यापेक्षा आणि कटुता वाढवण्यापेक्षा ज्याला जे जमेल ते त्याने यथाशक्ती करीत राहावे। एकमेकांच्या चुका दाखवून सुधारणा करण्यापेक्षा आपण आपल्या कृतीने दुसऱ्याला सुधारणा सुचवावी। नंबर 2, बुद्धीच्या वाढीबरोबर अंतःकरणाचा विकासही करा। अभ्यासाने, पुस्तकी ज्ञानाने, श्रवणाने मनुष्य आपल्या बुद्धीचा विकास करतो। हा बुद्धीचा विकास महत्त्वाचा आहेच, परंतु त्याबरोबर इतरांच्या सुखदुःखात सहभागी व्हावयास शिकले पाहिजे। इतरांच्या संकट काळात त्यांना मदत करण्यास शिकले पाहिजे। यालाच अंतःकरणाचा विकास म्हणतात। हा विकासही व्हावयास पाहिजे। नंबर 1, मोत्याच्या हारापेक्षा ज्ञानाच्या हाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो। मित्रांनो, अंगावर दागिने घातल्याने, चांगले कपडे घातल्याने मनुष्य चांगला दिसतो, त्यामुळे आपण समाजात चांगले दिसतो, पण हे सर्व गोष्टी बाहेरून आपल्याला दिसत असतात। यापेक्षा आपण खूप प्रयत्न करून खूप ज्ञान मिळवण्याने मनुष्य जास्त शोभून दिसतो। यासाठी खूप ज्ञान मिळवा। तर या सुविचारासोबत आजचा हा भाग 2 इथे समाप्त होतो। मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आपणास सुविचार कसे वाटत आहेत ते जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या विचारांना बळकटी देत राहा। नमस्कार, धन्यवाद।